चला स्टार्ट करूया आपण. नमस्ते, मी शिवानी पांचाळ. आजचा आपला चौथा दिवस आहे. हॅपी डे सगळ्यांना, हॅपी डे. तुम्हाला पण हॅपी डे. थँक्यू मॅडम. आलेत का सगळे? थोड्या वेळाने पाणी घेऊन बसायचंय काचेच्या ग्लासात. ज्यांच्याकडे काचेचे ग्लास असेल तर काचेच्या ग्लासात. आधी नको, घाई नको, सांगते मी. अफर्मेशन द्यायचं आपल्याला पाण्याला ना, हम्म. थोड्या वेळाने. ज्यांच्याकडे नसेल त्या चला, आजचा विषय घेणार आहे आपण अफर्मेशन. आज खूप महत्वाचा विषय आहे आणि बॉडी पॉइंट पण आहे. जसं तुम्हाला हील करायचं आहे स्वतःला, दुसऱ्याला हील करायचं आहे, तर ती प्रोसेस आपण सगळी शिकणार आहे आज. ओके. आता अफर्मेशन. अफर्मेशन म्हणजे काय? स्वतःच्या मनाला सूचना दिलेला. आपण काय काय लोक, म्हणजे प्रत्येकच जण, आपण सगळेजण निगेटिव्ह बोलतो, पॉझिटिव्ह बोलतो. जास्त करून आपल्या डोक्यात निगेटिव्हच येतं. हे होईल की नाही, ते होईल की नाही, मी करून बघू का. शक्यतो आपण असे शब्द वापरतो ना. हम्म. त्याच्यामुळे आतापासून बंद करायचं. नाही शब्द नाही, त्याच्या बदली दुसरा आपण शब्द टाकायचा. माझा मुलगा इंटरव्ह्यूला गेला आहे, तर तो खरंच सक्सेस होईल का, पास होईल का तिथे. मला वाटतं नाही होईल, आज त्याचं सिलेक्शन नाही होणार. असं पण कधी कधी उलट आपण बोलतो, पण नाही नाही बोलायचं. पॉझिटिव्ह म्हणजे स्वतःला दिलेल्या सूचना, त्या अफर्मेशन त्याला बोलतात. काय काय लोक बोलतात, मी आजारी पडत नाही, पैशाची माझ्याकडे कमी नाही. तर त्या बदल्यात नाही बोलायचं, मी आजारी पडत नाही असं नाही बोलायचं. मी हेल्दी आहे, मी निरोगी आहे. कळतंय? हा, माझ्याकडे भरपूर पैसा आहे. भरपूर पैसा आहे. हा, माझ्याकडे पैसा नाही 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 नाही. युनिव्हर्स काय बोलतो? नाही बोलतो, ह्याला नाहीच करतो, देतच नाही, जाऊ दे. सारखा नाही नाही करतो हा, कधी पण बघावं तर नाही. तर म्हणून आपले आपले अफर्मेशन, म्हणजे आज तुम्ही अफर्मेशन मी जे बोलेन, पण तुम्ही पण एक स्वतःहून बोलायला, म्हणजे तयार करायला शिका. आपल्या शब्दामध्येच, म्हणजे बोलतात ना, शब्द हे ब्रह्म असतं. जसे आपली आई लहानपणी बोलायचं, आपण एखाद्या शब्द, अरे बोलू नको, वास्तू तथास्तू बोलते. हम्म. ऐकलं असेल ना तुम्ही, असं बोलताना. हम्म. हो. तसंच आहे. आपण नाही, कुठचे बोलताना पण जरा विचार करायचा, समोरचा हर्ट होणार नाही, त्या शब्दात बोलायचं. अफर्मेशन व्यवस्थित घ्यायचं. जेवढी जास्त अफर्मेशनची पॉवर, तेवढं तुमचं युनिव्हर्स लवकर काम करतं, लक्षात घ्या. आता मी एक सांगेन, मग सगळ्यांनी डोळे बंद करा. तुमचा फोकस मला बघायचाय. चष्मा काढा. वा, वर्षा मॅडमनी पहिलाच काढला. बरोबर. कुठची टेक्निक हो. करताना आता आता माहित झालं, काही करायचं असेल तर आधी चष्मा काढायचा. हो, बरोबर. डोळे बंद करा. आणि तुमच्या घरामध्ये कुठे लाल वस्तू आहे, फोकस करा. काही चालेल, काही चालेल, फूल चालेल, काही चालेल, काही. फोकस करा, लाल वस्तू कुठे आहे. आणि आता सगळ्यांनी हळूहळू उठा, घाई करू नका, धडपडू नका. हळू उठा आणि ती लाल वस्तू आणून मला दाखवा. हो. डोळे झाकून जायचं का मॅम? नाही नाही नाही, पडाल ना तुम्ही. डोळे उघडा. फक्त मी डोळे बंद करून फोकस करायला सांगितला होता. ओके. बोला मॅडम, माईक ऑन करा, म्हणजे मला वस्तू दिसतील. एकेकानी हे करा. हे काय आहे. पुढं मॅडम? पूनम मॅडम, ओके. मस्त. लिप बाम. लिप बाम नाही, ते हँगरचा आहे. ओके. कवर. डब्याचं बरोबर. Great. झाकण. मॅडम अरे हेअर वा, मस्त चालेल. ड्रॉप्स आय ड्रॉप्स. बाऊल फुलं आहेत गुलाबाची. अरे वा, मस्त. मस्त. हे आय ड्रॉप्स आहे. ओके, चालेल चालेल, हा. मस्त. मस्त मस्त मस्त. आता समजलं तुम्हाला तुमचा फोकस कुठे होता? ही लाल वस्तू तुम्हाला आणण्याचं कारण काय होतं? एखाद्या गोष्टीकडे फोकस केला की बरोबर तुमचं लक्ष सगळ्यांचं कुठे गेलं? रेड वस्तूकडेच. हा, असा फोकस करायचा कुठच्या पण गोष्टीकडे, म्हणजे बरोबर होतं. ओके. हो. आता अफर्मेशनची ताकद दाखवते मी तुम्हाला.
एक मिनिट. माईक पीपीटी चालू ठेव, बंद करू मॅडम. बंद करा, आता सगळ्यांनी बंद करा. कालच्या प्रॅक्टिस केल्या का? आता बघा, डॉक्टर मासारू इमोटो आहेत, त्यांनी हा प्रयोग केला होता. अफर्मेशनची ताकद बघा. आता 3 बरण्या घेतल्या, तिन्ही बरण्यांमध्ये भात ठेवला होता. एका बरणीला म्हणजे चांगलं चांगलं बोलले गेले, एकाला काहीच बोलले नाही आणि एकाला हेट म्हणजे खूप वाईट वाईट बोलले आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला काळं दिसत असेल तिथे. तर तुम्हाला सांगा, 3 बरण्यांपैकी कुठची बरणी चांगली वाटते? लव एक नंबर. लव. हा, लवची. का चांगली वाटते सांगू शकते का कोण मला? तिला प्रेम दिलेलं आहे. हा, बरोबर, एक्झॅक्ट बरोबर. तसंच आहे आपल्या शब्दांमध्ये, वाणीमध्ये किती गोडवा असतो ना, समोरचा माणूस कसा बोलू शकतो काय. तुम्ही त्यांना हेटच करत राहाल ना, तर ते शेवटी अफर्मेशन वर्क करत नाही. आणि कुठचं पण अफर्मेशन असो, काही असो, मला तेच सांगायचं, 2 दिवस सरांनी, त्या डॉक्टरांनी भात ठेवलेला आहे, तिने ह्याच्यामध्ये एकाला खूप प्रेम दिलं, एकाला काहीच बोलले नाही, एकाला हेट, त्याच्यात अक्षरशः आळ्या पडल्या, खूप बेकार परिस्थिती झाली. पण लवचा जो भात होता तो तसाचा तसा छान राहिला. तुम्ही पण करून बघा ही टेक्निक, जर तुम्हाला जमलं तर. आलाच असेल ना प्रसंग असा की कोणाला आपण बोलतो तेव्हा, तुम्हाला तर माहित असेल. इव्हन आपल्या मुलांवरून पण, आपण प्रेमाने जर मुलांना बोललो ना, यू काम करतात फटाफट, आणि तेच रागा रागात बोललं, मुलं करतात का कामं? नाही नाही. करत. नाही करत मुलं कामं. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये एक असं की टोन चांगला पाहिजे आपला. शिवम सर आलेत का? ओके, चला. तर आता आपल्याला अफर्मेशन असं द्यायचं, आणि युनिव्हर्सला पण हे करताना विश्वासाने मागा त्याच्याकडे. एक तुम्ही फक्त असं करायचं म्हणून करू नका. विश्वासाने कुठची गोष्ट मागता तर ती खरंच साध्य होते. ती आणि आतून मागितल्या गेली पाहिजे. हा, तुम्ही विश्वासाने, कारण रेखी भावनांवर काम करते. लक्षात ठेवा, रेखी भावनांवर काम करते. तुमच्या जेवढ्या भावना सात्विक, जेवढा तुम्ही व्यवस्थित बोलाल, अंतर्मनाने बोलाल, तेवढं तो सक्सेस होतं. हे पण लक्षात ठेवा. तसंच आता अफर्मेशन द्यायचंय, जेवणाला द्यायचं आहे. आता एक एक गोष्टीला आपण अफर्मेशन देत जाणार. आज काय पीपीटीच ओपन करायला लागणार आहेत. हे बघा, पाण्याला आणि अन्नाला. आता तुम्ही मला विचारा, हिलिंग देताना पण हे हात बघितले तुम्ही कशात अन्नाला अफर्मेशन देतात? तसंच आपण हम्म. कुठचे एका म्हणजे हिलिंग द्यायचे ना, तेव्हा पण आपले असे, आणि हात असे कप शेप मध्येच आले पाहिजेत. हम्म. अंगठा असा जॉईंट, असं नकोय जॉईंट, जरा हम्म. गॅप, असंच द्यायचं आहे. समजते हम्म. सगळ्यांना? हम्म. असंच द्यायचंय. पाण्याला अफर्मेशन द्यायचंय, जेवणाला अफर्मेशन द्यायचंय, जेवण बनवताना. आता आपण जेवण बनवताना रागारागाने जर जेवण बनवलं तर होईल का हो चांगलं? नाही. नाही होणार. पण तेच तर तुम्ही रेखीला कॉल केलात आणि त्या जेवणामध्ये अफर्मेशन दिले की हे जेवण मी बनवलं आहे, ते सगळ्यांना आवडलेलं आहे. ह्या जेवणापासून, ह्या अन्नापासून माझ्या घरातल्यांना चांगलं आरोग्य प्राप्त झालेलं आहे, ते निरोगी आहेत आणि माझं भरभरून कौतुक केलेलं आहे. बघा, खरंच छान जेवण होतं. तशीच पाण्याला पण तीच टेक्निक द्यायची आहे. आणि पाणी आता मी सांगते तसं आणायचं. तर एक मी सांगते, मग नंतर हे करा. पैशाला पण तशीच अफर्मेशन द्यायचे. जसं मी पहिल्या भागामध्ये माफी मागायचं शिकवलं होतं, हम्म. तसंच पैशाला पण बोलायचं. म्हणजे हम्म. तुम्ही एवढा स्वतः टेक्निक करू शकता ना. चला मला सांगा, कोणाला येईल पैशाला तुमच्या बाबतीत? कोण करू शकतं, स्वतः बोलू शकतं? आता पैसे नका घेऊ, हम्म. अफर्मेशन कोण देऊ शकतं? चित्तल मॅडम, पूनम मॅडम, कोण देत आहे? वर्षा मॅडम, मी देऊ मला मॅडम? मी हा, हा. द्या बघू. हा, मी आधी प्रार्थना बोलू ना. आता आपण असंच करूया, मग प्रार्थना करूया. नंतर प्रार्थना करायला सांगते मी, मग सगळे एकत्रच हा, करतील. हा, हा. हा पैसा माझ्याकडे अगदी सहजपणे येत आहे. बरोबर, पण हं, मी समृद्धी अट्रॅक्ट करत आहे. बरोबर. आणि पैसा माझ्या आयुष्यात सुरक्षितपणे टिकत आहे. आणि ओके. मी
मी समृद्धी माझ्याकडे माझ्या आयुष्यात सहज वाहते. आता अजून 2-3 शब्द ऍड करा. मी खूप धनवान आहे. मी पैसा खूप माझ्याकडे धनवान आहे. आहे. माझ्याकडे पैसा पैसे माझ्याकडे मल्टिपल होऊन येत आहेत. पैसे माझ्याकडे मल्टिपल होऊन येतात. पैसे पैसे माझ्याकडे माझ्याकडे सहजरित्या येत आहे. हा पैसे माझ्याकडे मल्टिपल होऊन येत आहे. पैसे माझ्याकडे टिकत आहे. माझ्या बँकेमध्ये खूप पैसा आहे. माझ्या बँकेमध्ये खूप पैसा आहे. हे अफर्मेशन बोलायचं बँकेचं, लक्षात घ्या. हो हो बँकेचं बोलायचं. बँका पाहिजे ना आपल्या भरलेल्या. हो हो प्रत्येकाला पैसा हवाच आहे ना, प्रेम करायचं पैशावर. हो. चला आता पाणी घ्या. आणि सॉरी, अन्नाचं समजलं आहे ना तुम्हाला, अन्नाला कसं अफर्मेशन द्यायचं. जेवण घेतो ना आपण, जेव्हा जेवण बनवून घेतो ना, तेव्हा पण अफर्मेशन द्यायची आहे. हे अन्न खाल्ल्याने मी निरोगी आहे, माझं आरोग्य चांगलं आहे. असे तुम्ही अफर्मेशन चांगले चांगले करू शकता आणि चांगले चांगले बोलू शकता. आता छान बोलल्यात मॅडम, जसं मीना मॅडमनी पण मध्ये टाकलं, जे मी पहिल्या दिवशी शिकलेलं आहे. मल्टिपल अन्नाला पण बोलले, हे सात्विक अन्न आहे, माझ्यासाठी, माझ्या आरोग्यासाठी खूप छान आहे. हे अन्न खाल्ल्याने मी निरोगी राहते, सुरक्षित राहते. म्हणजे तुम्ही छान अजून करू शकता. एवढं करू शकता तर अजून करू शकता. चला आता पाणी घ्या. सगळ्यांनी ग्लासामध्ये पाणी घ्या. ग्लासमध्ये मी याच्यामध्ये घेतलं आपलं कप आपला चहा प्यायचा मोठा. चालेल चालेल, घ्या. पण शक्यतो ना पाण्याची बॉटल वगैरे ना, त्याला पण अफर्मेशन देऊ. पण ते पाणी फेकायचं नाही, लक्षात घ्या. प्यायचं आहे ते. तेवढं पियायचं सगळं, फेकायचं नाही. चला आता प्रार्थना करूया सगळ्यांनी एकत्र. आता तुमच्याकडे कोण बोलणार आहे प्रार्थना? तुमच्या मागून एक कोण तरी बोलेल. मी नाही बोलणार आता, मला बघायचं माझे स्टुडंट्स किती पाठ केले त्यांनी. मी बोलू का मॅडम? हा बोला, कोण बोलतंय? मी कल्पना. हा बोला मॅडम. थँक्यू माझे माता पिता गुरुजन वर्ग. थँक्यू दिव्य शक्ती रेखी. नाही. चला, मी दिव्य रेखी शक्तीची आभारी. सगळ्यांनी बोला, मी दिव्य रेखी हात रब करा. पहिला हात रब. मी दिव्य शक्ती रेखीची आभारी आहे. मी दिव्य रेखी. तुम्ही माइंड मध्ये बोला, मी मागून बोलते. माझ्या मागून बोला, मी बोलते आणि थांबते. बोला. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. कल्पना मॅडम, हात घ्या वरती. बस झालं. रप असे हात छताकडे, मांडीवर घ्या. खाली घ्या असे मांडीवर. पाणी कसं धरायचंय? पाणी कुठे ठेवायचंय? ते पाणी नंतर. साईडला ठेवा. ही प्रार्थना झाल्यावर आपण बोलायचं ना, अफर्मेशन द्यायचंय पाण्यात. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझ्या माता पिता मी माझ्या माता पिता तथा ईश्वर गुरुजनांची आभारी आहे. रेखी अमृत ब्रह्मांडातून वाईट प्रकाश माझ्या सहस्त्रार चक्रातून, माझ्या सातही चक्रात, माझ्या ऑरामध्ये प्रवाहित होत आहे. खालून वर अनाहत चक्रात, अनाहत चक्रातून माझ्या हातात, हातातून माझ्या तळ हातात प्रवाहित होत आहे. आता हे ग्लास जिथे ठेवलं ना, तिथे हात असे वरती हे करा. दिसतंय? दोन्ही हात. आणि नसेल जमत तर डायरेक्ट असं हातात धरा. पण पुढच्या वेळी देताना मग तसा द्या वरतून हाताने. आणि पूर्ण त्या पाण्याकडे लक्ष. आणि इथून
आज्ञाचक्राच्या इथून पूर्ण इंटेन्शन द्यायचे आहे पाण्यामध्ये. हे पाणी हे पाणी हे माईक पाणी सगळ्यांचे बंद करा. शीतल मॅडम माझ्या बरोबर बोला तुम्ही. हो. फक्त शीतल मॅडमचा माईक ओपन असेल. ओके. सगळ्यांचे बंद करा. डोळे उघडे ठेवले चालतील? हा, डोळे उघडे ठेवायचे. डोळे उघडे ठेवूनच बघायचे त्यात. बघण्यासाठी. डोळे बंद नाही करायचे अजिबात कोणी. नाहीतर मग पाण्याला अफर्मेशन कशी जाणार? डोळे उघडे सगळ्यांचे. हे पाणी हे पाणी अद्भुत आहे. अद्भुत आहे. हे पाणी प्यायल्याने हे पाणी प्यायल्याने माझं आरोग्य माझं आरोग्य निरोगी राहते. निरोगी राहते. माझे 7 चक्र माझे 7 चक्र बॅलेन्स, बॅलन्स, ऍक्टिव्ह, स्ट्रॉंग राहतात. स्ट्रॉंग राहतात. मी दिवसभर मी दिवसभर एनर्जेटिक राहते. एनर्जेटिक राहते. जर नसेल बोलता येत एनर्जेटिक तर ऊर्जावान राहते. ऊर्जावान राहते. हे पाणी हे पाणी माझ्या हेल्थसाठी माझ्या हेल्थसाठी अमृत आहे. अमृत आहे. आता पिया पाणी आणि मला सांगा चव. हळूहळू पिया, घाईत नका पिऊ. हलकं वाटतंय मॅम पाणी. गोड लागलं का पाणी? हो. गोड आणि हलकं. आधी आधी पेत होते ना तर थोडस जडपणा जाणवत होतं ना. हा, चवीमध्ये फरक होतो. शीतल मॅडम कसं वाटलं पाणी? चवीत फरक वाटला. एकदम असं वेगळं लागलं जरा थोडं. छान लागलं ना? ही टेक्निक तुम्ही दरवेळेस कराल ना रेखीला कॉल करून, आणि रोज करायची. अजून तुम्ही त्याच्यात तुमचे ऍड ऑन करा अफर्मेशन. बर. चांगले चांगले. जसं चक्र आता जसं मीना मॅडमनी त्या दिवशी सांगितलं ते कन्सिव्ह करतात आहेत ना प्रेग्नेन्सीसाठी. हॅलो मीना मॅडम, मग तुम्ही ते बोला. माझं स्वादिष्टान चक्र, माझं मणिपूर चक्र बॅलेन्स आहे. म्हणजे तुम्ही खूप काही काही बोलू शकता त्याच्यामध्ये. लक्षात घ्या. समजते चालेल. अफर्मेशन कसे करायचे, काय करायचे, पण पॉझिटिव्ह पाहिजे आणि चांगल्या चांगल्या भावनेने हसत बोलायचंय. असं उदास होऊन नाही त्या पाण्याकडे बघून. आता कसे तुम्ही एकदम छान बोलत होतात तसे बोलायचं हो. मस्त पैकी. त्या पाण्याची चौपण आणि आधी पहिलं पण तुम्ही थोडंसं पिऊन बघितलात ना आणि नंतर अफर्मेशन दिलं आणि त्याच्यात बघा तुम्ही चवीमध्ये फरक. पहिलं कसं होतं पाणी आणि अफर्मेशन दिल्यानंतर कसं पाणी होतं ह्याच्यात पण फरक जाणवतो. लक्षात घ्या. ओके, तर समजलं इथपर्यंत अफर्मेशन कसं द्यायचं. चला आता हो. आपण प्रोटेक्शन कसं द्यायचं ते शिकूया. मॅम हा हा देऊ शकता. हेअर ऑइलला पण देऊ शकता. सगळ्याला, केसापासून सगळ्याला. मी लास्टला आता सांगणार आहे तुम्हाला मी स्वतः कशी करते ती. म्हणजे तुमचं तुम्हाला समजेल की तुम्ही कसे अफर्मेशन अजून द्यायचे आणि कसं काय रेखीला हे करायचं ते पूर्ण बॉडीमध्ये. आता 24 बॉडी पॉइंटचं तर होऊ दे, मग तुम्हाला स्वतः आयडिया येईल काय करायचं आणि काय नाही. आता आपल्याला प्रोटेक्शन घ्यायचं. आपण घराच्या बाहेर जातो, कुठे बाहेर लांब जातो, कधी ऍक्सिडेंटचा प्रॉब्लेम होतो, काय होतो घरातल्यांना, वाहनं असतात, घरात वस्तू असतात, त्याच्या बाबतीत पहिल्या आधी स्वतःला प्रोटेक्शन घ्यायचं. आपण रेखीला तर कॉल केला, कोणी कॉर्ड कटिंग करू नका. क्लास झाल्यावर सगळ्यांनी कॉर्ड कटिंग करा. हा, सारखं सारखं तुम्हाला करायला लागेल म्हणून सांगते, कॉर्ड कटिंग करू नका. तर आता आपण हात घ्या जवळ दूर. ची बॉल, याला ची बॉल बोलतात. एकदम हाताकडे बघायचा तुम्ही. असं व्हिज्युअलाइज करायचं आहे की माझ्या हातात बॉल आलेला आहे. 1 मिनिट बघा, असा बॉल तयार करायचा आहे. तुम्ही तयार करत राहा. हा बॉल तयार झाला पाहिजे. एनर्जी बॉल तुमच्या हातात तयार झाला आणि त्याच्याकडे बघा.
त्याला ची बॉल पण बोलतात, एनर्जी बॉल पण बोलतात. हा एनर्जी बॉल. बोला आता माझ्या हा मोर एक एनर्जी बोला बॉल. पुन्हा. मीना मॅडम बोलताय, ठीक आहे. हा एनर्जी बॉल. थांबा आता, स्टॉप, तिथेच थांबा आता. वर्षा मॅडम आता बॉलकडे बघा. हा एनर्जी बॉल हा एनर्जी बॉल मी स्वतःसाठी ग्रहण करत आहे. मी स्वतःसाठी ग्रहण करत आहे. स्वतःसाठी ग्रहण करत आहे. त्या बॉलच्या ऊर्जेने या बॉलच्या या बरोबरीने बॉलच्या ऊर्जेने माझं आयुष्य माझं आयुष्य दीर्घायुष्य, माझं आयुष्य दीर्घायुष्य, दीर्घ आरोग्य, आयुष्य, एकाने आरोग्य, कन्फ्युज व्हाल. आरोग्य, आरोग्य. समजतंय ना? समजलं का कन्फ्युज झालं पहिल्यापासून बोलून? समजलंय ना? ओके. हो. माझं आयुष्य दीर्घायुष्य, माझं आरोग्य, आयुष्य दीर्घ आयुष्य, योग्य आरोग्य सुरक्षित आहे. सुरक्षित आहे. आरोग्य सुरक्षित आहे. आता हा बॉल डोक्यावर घ्या. या बॉलच्या ऊर्जेने या बॉलच्या ह्या बरोबरीने बॉलच्या ऊर्जेने माझे 7ही चक्र, माझे सात माझे चक्र, 7ही चक्र, माझा ऑरा माझा ऑरा सुरक्षित आहे, सुरक्षित आहे. सुरक्षित आहे, प्रोटेक्ट आहे. प्रोटेक्ट आहे. प्रोटेक्ट आहे. आता सोडा बॉल असा पूर्ण पायापर्यंत. हे तुम्हाला रोज करायचंय. आणि रेखीला कॉल केल्यानंतर अजून एक टेक्निक, 3 वेळा बोलायचं, प्रोटेक्ट प्रोटेक्ट प्रोटेक्ट. प्रोटेक्ट रेखीला कॉल प्रोटेक्ट केला, प्रोटेक्ट. तुम्ही हातामध्ये घेतलं, प्रोटेक्ट हम्म. प्रोटेक्ट म्हणजे स्वतःला प्रोटेक्ट केलंय तुम्ही आणि ओके. इतरांना पण तुम्हाला. ओके, बोला. बोला बोला ना, कोण बोलत होतं? समजलं का? प्रोटेक्ट प्रोटेक्ट. प्रोटेक्ट प्रोटेक्ट प्रोटेक्ट. हा, म्हणजे स्वतःला प्रोटेक्ट केलेलं आहे तुम्ही. आणि एक फक्त व्हिज्युअलाइज करायचे, पूर्ण व्हाईट म्हणजे आता तुम्हाला आभा मंडळ काल बघितलं ना तुम्ही, हा और तो पूर्ण शील्ड तुमच्या भोवती तयार करायची, व्हाईट कलरची पूर्ण पायापासून तुम्ही त्या शील्ड मध्ये आहे. आणि मग प्रोटेक्ट प्रोटेक्ट बोलायचं, लक्षात घ्या. प्रोटेक्ट प्रोटेक्ट प्रोटेक्ट. हा, बस बस. आणि बाहेर जायचं आपण, काहीच तुम्हाला होणार नाही, लक्षात घ्या. प्रवासाला जातो, कुठे जातो, सुखरूप डेलीचं पण आपण केलं, स्वतःला प्रोटेक्शन घ्यायचं आणि बाहेर जायचं. घरातल्यांना पण प्रोटेक्शन दिलं तरी चालेल. हे आता जसं आपण बाहेर जातो, दूर गावी जातो किंवा बसमधून जातो, ट्रेन मधून जातो, विमानातून जातो, तेव्हा आपण त्या वाहनांना पण देऊ शकतो, लक्षात घ्या. प्रोटेक्शन. रेखीला कॉल करायचा, मी बाबा ह्या रेल्वेनी जात आहे, बसचा नंबर असेल तुमचा, ह्या बसने, आता रेल्वेचा नंबर तर सगळ्यांना तिकिटीवर असतोच ना, तर मी ह्या रेल्वेमधून जात आहे, ट्रेननी जात आहे, मी माझ्या जर्नीपर्यंत, मी माझ्या प्रवासापर्यंत, हातात घोषित करायचा, मी माझ्या प्रवासापर्यंत व्यवस्थित सुखरूप पोहोचलेले आहे, लवकर. मी आणि माझ्या घरचे, आपण सगळे फॅमिली बरोबर जातो ना एकत्र, मी आणि माझ्या घरचे एकत्रित आम्ही सगळे सुखरूप पोहोचलेलो आहे, जिथे गावी जायचंय कुठे सुखरूपपणे माझा प्रवास झालेला आहे, मी व्यवस्थित गेलेली आहे. आणि मग जाऊन कॉर्ड कटिंग करायची. कळतं इथपर्यंत? कॉर्ड कटिंग पोहोचल्यानंतर की अफर्मेशन दिल्यानंतर? पोचल्यानंतर करा, काही नाही, पण करायची. एकदम रात्री हम्म. उशिरा नाही करायची, पण करून टाकायची कॉर्ड कटिंग. इथपर्यंत हम्म. लक्षात आलंय? मॅडम जर नाही केली, विसरलो, तर त्याचं काय असतं विषय? खरं कोणाची बॅड एनर्जी, आता तुम्ही एवढे ट्रेन मधून जातात आहे, कोण कसं असतं, काय कसं असतं, बॅड एनर्जी लागतात ना आपल्याला. कोणाच्या ऊर्जा हा. नको आपल्याला, ऊर्जा नको आपल्यामध्ये प्रवेश करायला, लक्षात घ्या. त्यासाठी कॉर्ड कटिंग करणं मस्ट आहे, बाकी काय नाहीये. ओके. ओके. तसंच आता आपल्या घरामध्ये वाहनं असतात, त्यांना तुम्ही रेखी देऊ शकता. सेम वाहनांवर हात ठेवायचा, असं म्हणजे आता आपण बिल्डिंगी खाली जाणार नाही, आपल्या गाडीचा नंबर माहितीये, कलर माहितीये, मग तिला हातात घोषित करायची, लक्षात घ्या. तुमची समजा आता कार असेल, तिला की बाबा माझी
अमुक अमुक कार आहे, XYZ कार आहे, तिला मी प्रोटेक्ट करत आहे. प्रोटेक्ट 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 ह्या गाडीने आम्ही प्रवास करत आहे. आम्ही तिथपर्यंत सुखरूप प्रवास केलेला आहे. माझी गाडी छान सुंदर आहे, व्यवस्थित आहे. असं ऍक्सिडेंट होणार म्हणजे ऍक्सिडेंटचं वगैरे नाव नाही काढायचं आपण, लक्षात ठेवा. सुरक्षित देतो, तिला प्रोटेक्ट करतोय. प्रोटेक्ट प्रोटेक्ट प्रोटेक्ट. इथपर्यंत कळलंय? माणसांना पण आता आपण 10 दिवसासाठी 15 दिवसासाठी आपण गावी जातो. मग आपल्याला विचार येतो ना, अरे माझ्या घरामध्ये एवढे दागिने आहेत, माझी कार खाली आहे बिल्डिंगी खाली, बाईक आहे. आजकाल तर तुम्हाला माहितीये चोऱ्या किती वाढल्यात. मग घरातून निघतानाच रेखीला कॉल करायचा, दारात उभं राहायचं. लक्षात घ्या, दारात उभं राहायचं. बॉल आता तुम्हाला मी तयार करायला शिकवला ना, जवळ दूर जवळ पास नाही करायचं, जवळ दूर जवळ दूर. आणि त्या बॉलकडे बघायचं. जसं काय तुम्ही असं हात करताना बॉल निर्माण झालेला आहे. असं असं केलं तुम्ही, असं असं केलं ना बॉल, आणि मग असं करताना बॉल निर्माण झालेला. मग त्याच्याकडे बोलायचं की माझ्या घरामध्ये माझी आई आहे, म्हणजे सासूबाई आहेत, माझी मुलं आहेत, माझे दागिने आहेत, माझ्या घरामध्ये माझी वाहनं आहेत, बाईक आहे, कार आहे, सगळं सुरक्षित आहेत. प्रोटेक्ट प्रोटेक्ट प्रोटेक्ट. आणि दाराजवळ जायचं आणि हा ची बॉल आहे तो पूर्ण घरामध्ये, हे बघा बघा सगळ्यांनी स्प्रेड करायचा. असा पूर्ण दारातून पूर्ण स्प्रेड करायचा. पूर्ण घराला सुरक्षित करायचंय तुम्ही. लक्षात आलं? एखाद्या वेळी आपण जातो, आपल्याला रिक्षा भेटत नाही, आपली ट्रेन जाणार असेल, घाई घाई होते, तेव्हा आपण रेखीला कॉल करायचा. तिथे आता आपण सगळ्यांसमोर हातबीत नाही करू शकत ना. मग माइंडमध्ये बोलायचं, आणि माइंडमध्ये बोलायचं मला रिक्षा मिळू दे, माझी ट्रेन म्हणजे आत्ता मला मिळू दे, हे बोलायचं. कळतंय तुम्हाला? आता ही अटुलमेंटचं तुम्हाला सांगायचं राहिलेलं. शक्तिपात इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का? हो. अन्नाला अफर्मेशन वगैरे सगळं सगळं समजलंय ना? अन्नाला, पाण्याला, घराला, गाडीला, आपल्या गाड्यांना, बस, स्वतःला ट्रेन, स्वतःला. स्वतःवर प्रेम करायला पण शिकायचं. लक्षात घ्या, याच्यामध्ये रेखीमध्ये शिकवलं मी अगोदर. स्वतःवर प्रेम करा, मिरर मध्ये बघा, मी किती सुंदर आहे, छान आहे, दोष नाही काढायचे. माझे 7 चक्र आरशामध्ये भरून माझे 7 चक्र बॅलन्स आहेत, ऍक्टिव्ह आहेत. आता तुम्ही पुढे शिकणारच आहात. आता अटुलमेंट आपल्याला शक्तिपात मी बोलते ना, शक्तिपात तो घेणं जरुरी आहे. म्हणजे आपल्या घरात वायफाय आहे आणि वायफायचा नंबरच आपल्याला माहित नसेल, पासवर्ड, तर काय फायदा आहे? फायदा आहे का? टीव्ही ऑन होईल का तुमची? मोबाईलवर तुम्हाला दिसेल का पुढचं? नाही. तर रिचार्ज असेल तेवढं दिसेल, पुढचं दिसणार नाही. त्यासाठी शक्तिपात घेणं गरजेचं आहे. म्हणून उद्या सगळ्यांनी शक्तिपातला येणं जरुरी आहे. आणि म्हणजे शक्तिपात मध्ये आम्ही 4 तुमचे चक्र ओपन करतो. 8 चक्रापासून वरचे पुढचे चक्र ओपन करतो. ते आपल्याला दिसत नाही, म्हणजे युनिव्हर्सशी ते कनेक्ट होतात तुमचे, आणि तुम्ही एक रेखीचे साधक होता. मॅडम, शक्तिपात म्हणजे नेमकं काय? दीक्षा. दीक्षा तर माहिती असेल ना? हो. दीक्षा ते असं कोणी नाही देऊ शकत. जे ग्रँड मास्टर असतात ना, तेच देऊ शकतात. प्रॉपर जे शिकलेले आहेत ते. असं कोणी पण उठून कोणाला देऊ शकत नाही, लक्षात घ्या. आणि त्यासाठी खूप प्रोटेक्शन सगळं व्यवस्थित करायला लागतं. जो कोणी उठून येईल आणि देईल ह्याला काही अर्थ नाहीये, लक्षात घ्या. आणि ते घेणं पण जरुरी आहे. उद्या तुम्ही घेणार तेव्हाच तुमच्यातून ही 10% ऊर्जा प्रवाहित होणार. आता फर्स्ट लेवलमध्ये तुमची 10% ऊर्जा प्रवाहित होणार. त्याच्यानंतर सेकंड लेवलमध्ये तुमची 50% ऊर्जा प्रवाहित होणार. नंतर मास्टर लेवल तुमचे सगळे शिकून झाल्यावर तुमच्या हातातून 100% वाहणार. समोरचा व्यक्ती म्हणजे तुम्ही त्याला पूर्ण हिलिंग देऊ शकता. तुमचं हिलिंग सेंटर ओपन करू शकता. जर प्रत्येकाला इच्छा असते ना की मला हिलिंग सेंटर खोलायचं आहे, किंवा माझ्यासारखं ज्याला शिकायचं आहे ना, तर त्याच्या पुढची एक स्टेज आहे अजून, ग्रँड मास्टरी. ह्याच्यावरची पण एक स्टेज आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतः इन्कम घेऊ शकता.
स्वतः पैसे कमवू शकता. नुसते पैसा कमवणं इतपत नाहीये, ह्याच्यातून लोकांची सेवा पण होते. नुसतं पैसा कमवायचा, बिझनेस करायचा आहे मला म्हणून तिथपर्यंत मर्यादित राहू नका, की बाबा मला रेकी शिकायचे, मला ग्रँड मास्टरी करायचंय, मला पैसा कमवायचा आहे, मला बिझनेस करायचा आहे, याला काय अर्थ नाहीये. लक्षात घ्या. लोकांची सेवा करायला पण शिका. जसं आपण 5 प्रिन्सिपल शिकलो, तत्व शिकलो रेकीचे, म्हणजे आपण द्यायला पण शिका लोकांना. प्रत्येकाने म्हणजे छोटं मोठं काम करतात, काय करतात, आपल्या कमाईमधला 5%, 10% गरजवंतांना खरंच द्या. लक्ष्मी त्याच्याकडेच येते. लक्ष्मी त्याच्याकडेच येते जो समोरून करतो दुसऱ्यासाठी. आणि रेखी पण हेच शिकवते, द्यायला शिका. तुम्ही जेवढं देणार, म्हणजे देव कोणाचं ठेवत नाही, युनिव्हर्स ठेवत नाही. तुम्ही 1% देता ना, तुमच्याकडे 10% येतं. हा निसर्गाचा नियम आहे, लक्षात घ्या. म्हणून ही फर्स्ट रेखी लेवल फ्री आहे आपल्याकडे. फक्त तुम्हाला आता अटुलमेंट, शक्तिपात म्हणजे बोलतात ना की कोणाला फुकट शिकवायची नाही आणि कोणाकडनं घ्यायची नाही. भले तुम्ही जेव्हा हिलिंग पण करता तुमच्या माणसांना, तर त्यांच्या परिस्थितीनुसार थोडेसे पैसे त्यांच्याकडनं घ्यायचे. असं नाही मी बोलत आहे की खूप सारे, पण तुम्ही प्रोफेशनल ह्याच्यात उतराल, जेव्हा तुम्ही स्वतःचा बिझनेस टाकाल, तेव्हा तुमची एक अमाऊंट तुम्ही ठरवायची. 500, 1000 काय, आपण सेकंड लेवलला ते बोलू. आता इथे बोलणं योग्य नाहीये, पण मला काय बोलायचं ते समजलंय, की तुम्ही तयार होऊ शकता. की असं काही गृहिणींना आहे ना की मी काहीच करत नाही घर बसल्या, तर खरंच ह्याच्यामध्ये खूप चांगलं करू शकता तुम्ही करिअर तुमचं. आता फक्त उद्याची अटुलमेंट आहे, तर दीक्षा कोणाला अशीच फ्री देत नाही, ती तुम्हाला लागत नाही. म्हणून उद्या 151 मला तुम्ही पे करायचे आहेत उद्यापर्यंत, अटुलमेंटच्या अगोदर, तरच तुम्हाला ती ट्रान्सफर होईल. आणि प्रत्येकाने व्हिडिओ ऑन ठेवणं जरुरी आहे, नाही तर माझी एनर्जी लागणारच नाही तुम्हाला, तुमच्यापर्यंत पोहोचणार ना, आणि त्या दीक्षाचा काहीच अर्थ नाहीये. दीक्षा त्यालाच बोलतात, गुरुकडून शिष्याला मिळालेली त्याला दीक्षा बोलतात. इथपर्यंत क्लिअर आहे? आता आपण 24 पॉइंट शिकायचे का? हो. चला बघा, तुम्ही एकदा शिकाल ना, बघा हे वाचा, एकदा माझ्याकडे शिकाल ना तुम्ही, खरंच मी म्हणजे आतून बोलते. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या हे पण, नाही तर वाचा बस. काढले स्क्रीनशॉट. तुम्ही एकदा शिकाल ना, पण लाईफ टाइम त्याचा अनुभव घ्याल. तुम्ही काय शिकलायत ना, हे तुम्हाला कळेल की काय आहे रेखी. रेखी अमृत, रेखी आई काय देऊन जाईल ना तुम्हाला, ते तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही हे पूर्ण शिकाल. माझी सेकंड बॅच 23 तारखेपासून चालू होते. आता ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला उपयोग पडेल. आणि आता माझ्या बरोबर कोण करणार आहे, व्यवस्थित करणारं कोण आहे? मीना मॅडम करताय तुम्ही? शब्द व्यवस्थित हो, आले चालेल पाहिजे चालेल. आणि सगळ्यांनी करायचं आहे, हळूहळू करायचं आहे. नाही समजलं तर मला तिथेच टोका की मॅडम मला परत सांगा. लक्षात घ्या. आणि याच्यात मला सांगायचंय 10 नंतर 12वं लगेच आहे. 10 आहे ना, त्याच्यानंतर 12वं घेणार, कारण किडनीचं आहे ना, मग नंतर 11वं घेणार. कन्फ्यूज होऊ नका कोणी, समजलंय? मी बोलेनच 10 नंतर 12कडे जा. क्लिअर आहे इथपर्यंत? सगळ्यांचे माईक बंद, सगळ्यांचे बंद. सगळ्यांनी करायचंय प्रॉपर. वर्षा मॅडम खास तुम्ही लक्ष द्या, मिस्टरांना पण करू शकता उद्या नंतर तुम्ही. 21 दिवस त्यांना करा, त्यांना खरंच बरं वाटेल. सगळ्यांचे माईक बंद. मीना मॅडम फक्त बोलतील माझ्या बरोबर. चला, माझी बॉडी प्रत्येकाला वाटते ना चांगली राहावी. पैशाची व्हॅल्यू तर आहेच, पण कोरोनाच्या काळात बघितलं ना, पैसा पण उपयोगी पडला का? नाही. तुमच्याकडे खूप पैसा असेल, ढीगभर पैसा असेल, करोडपती असाल तुम्ही, पण जर आरोग्यच चांगलं नसेल तुमचं, तर पैशाचा काय उपयोग? म्हणून स्वतःला हील करायला शिका. प्रत्येकाने स्वतःला हील करायला शिका, आपल्या घरातल्यांना शिकवा. आणि जशी तुम्ही रेखी माझ्याकडे शिकाल भविष्यामध्ये पण, तेव्हा तुम्ही तुमच्या घरातल्यांना शिकवा. आणि मला तर एक सांगायचं आहे की मला रेखी हिलर घडवायचे, तर मी त्याप्रमाणे माझ्याकडे मेंबर होत चाललेत.
तर कोण रेखीची प्रॅक्टिस करणार? माझ्याकडे कोण येणार? आमचा ग्रुप तयार आहे, रोजची प्रॅक्टिस करायला लागणार. सगळं रेखीला कॉल करायचा. करणार ना? मग मला नावं द्या फक्त ग्रुपमध्ये. मी करू ना? नावं द्या पूर्ण. जसं आपलं हे संपेल तर मला नावं द्या. मी हिलर होणार आहे, मी प्रॅक्टिसला येणार आहे. त्याच्यासाठी पूर्ण काही चार्जेस आहेत का मॅडम? आ? त्याच्यासाठी काही चार्जेस पे करायचे आहेत का? नाही, त्याच्यासाठी चार्जेस काय काय नाहीये. टायमिंग वगैरे त्यांचं काय असतं? आ? टायमिंग काय राहणार त्याचं? एक ठरवूया आपण. मी टाकेन त्याच्यामध्ये की बाबा तुम्हाला कसा सुटेबल आहे, मला कसं आहे. कारण माझे अजून पण दुसरे क्लासेस आहे ना, आता सेकंड बॅच होईल. भरपूर क्लासेस आहेत ना. पेंडुलमचा आहे, एंजलचा आहे, क्रिस्टलचा आहे. तर त्यानुसार आपण ठरवूया आणि करूया. जरी मी नसेल, तुम्ही पूर्ण पक्क्या झाल्यात, पण प्रॅक्टिस करणं जरुरी आहे. तुम्हाला खरंच चांगले अनुभव येतील, खूप चांगले अनुभव येतील. मला नावं द्या. चला, आपण हे सगळं रेखीच्या माध्यमातून हिलिंग करायचे. सगळ्यांनी प्रार्थना केली आहे ना? कोण असं राहिलेलं नाहीये? राहिलेलं असेल तर प्रार्थना करून घ्या. पाणी वगैरे पाहिजे तर पिऊन घ्या. चला, एक. मीना मॅडम कुठे गेला? हा, बघा, आहे. डोळ्याला हात नाही ठेवायचे. बघा, असे हात नाही ठेवायचे, असे हात नाही ठेवायचे. थोडं अंतर ठेवायचं आणि असे हात ठेवायचे कप मध्ये. ही ऊर्जा इथून व्हायली पाहिजे आपल्या कानामध्ये, डोळ्यामध्ये. चला, माझे दोन्ही डोळे माझे दोन्ही डोळे स्वस्थ आहेत. स्वस्थ स्वस्थ आहेत, आहेत, निरोगी आहेत. निरोगी आहेत. मी माझ्या दोन्ही डोळ्यांनी मी माझ्या दोन्ही डोळ्यांनी हे जग हे जग बघत आहे. बघत आहे. ब्रह्मांडातून ब्रह्मांडातून पांढरा शुभ्र प्रकाश पांढरा शुभ्र प्रकाश इथे माझ्या बोलायचंय, तुमच्या डोळ्यांना लागत आहे. माझ्या माझ्या बोला, डोळ्यांना लागत आहे. व्हिज्युअलाइज करायचं आहे. आणि ती एनर्जी तुमच्या डोळ्यांना लागत आहे. हातातून व्हायब्रेशन संपेपर्यंत. माझ्या माझ्या नाही डोळ्यांना नाही, लागत आहे. असं तुम्ही व्हिज्युअलाइज करायचं. तुमच्या डोळ्यांना एनर्जी लागते ती. आणि हम्म आणि ना व्हायब्रेशन संपेपर्यंत ते हे करायचं. पण आता आपल्याला तेवढा टाइम नाही ना. पुढच्या वेळी तुम्ही 2-2, 3-3 मिनिटं लागतील, त्याप्रमाणे होल्ड करायचं. आता हम्म. ब्रेन, ह्या पिक्चर मध्ये बघत जा. ब्रेनवर हात ठेवलेले आहेत. हात नाही ठेवायचे, थोडे दूर. माझा मेंदू माझा मेंदू स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग आहे. माझ्या मेंदूमध्ये माझ्या मेंदूमध्ये नेहमी चांगलेच विचार येतात. नेहमी चांगलेच विचार येतात. माझे निर्णय माझे निर्णय नेहमी योग्यच असतात. नेहमी योग्यच असतात. चला, आता तिसरा पिक्चर बघा. आपले दोन्ही हात कानावर ठेवून बोला, कानाच्या थोडं दूर. माझे दोन्ही कान माझे दोन्ही कान स्ट्रॉंग आहेत स्ट्रॉंग आहेत व योग्य पद्धतीत व योग्य पद्धतीत काम करत आहेत. काम करत आहेत. मी अगदी मी अगदी जवळचं दूरचं जवळचं दूरचं स्पष्टपणे ऐकू शकते. स्पष्टपणे ऐकू शकते. माझ्या कानावर माझ्या कानावर नेहमीच नेहमीच चांगले ऐकू येते. चांगले ऐकू येते. आता हे चौथा पिक्चर बघा. माझं थर्ड आय माझं काय स्पष्ट नाही केलं. आज्ञाचक्र. थर्ड आय आज्ञाचक्र हा, माझे थर्ड आहे आज्ञाचक्र. पॉवरफुल आहे. पॉवरफुल आहे. पॉवरफुल आहे. पॉवरफुल आहे. माझी मेमरी माझी मेमरी स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग आहे. आता 5व्यावर या. दोन्ही हात
डोक्याच्या मागून ठेवायचं, टेकवू नका. माझे क्राऊन चक्र माझे क्राऊन चक्र व त्याभोवतीचे सगळे अवयव व त्याभोवतीचे सर्व अवयव ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह आहेत. आहेत. माझी आध्यात्मिक पॉवर, माझी आध्यात्मिक पॉवर, शक्ती शक्ती दिवसेंदिवस दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. वाढत चाललेली आहे. माझा स्वतःवर माझा स्वतःवर आणि परमेश्वरावर आणि परमेश्वरावर विश्वास आहे. विश्वास आहे. 6वं आता, माझे थ्रोट चक्र बघा ना, एक असा मानेवर आहे ना आणि मागून आहे, इथे आणि इथे दिसतंय. हो. माझे थ्रोट चक्र माझे थ्रोट चक्र थायरॉइड थायरॉइड आणि आणि थ्रोट चक्रा संबंधित थ्रोट चक्रासंदर्भात संबंधित सर्व अवयव सर्व अवयव बॅलेन्स आहेत, बॅलन्स आहे. ऍक्टिव्ह आहेत, ऍक्टिव्ह आहेत. चार्ज आहेत. चार्ज आहेत. ओके, आता या 7वर या. झालं? पिक्चर बघून घ्या, मी थांबते. दोन्ही असे हात आहेत ना, वर खाली असे हात आहेत. 7 मानेवर हा दोन्ही दिसतंय का असे? माझ्याकडे बघा, तिथे नाही समजत तर. दोन्ही हात असे गळ्याच्या इथे. सेम अफर्मेशन आहे. माझे थायरॉइड आणि थ्रोट चक्रा संबंधित माझे थायरॉइड आणि थ्रोट चक्रासंदर्भात संबंधी संबंधी सारे अवयव सारे अवयव बॅलेन्स आहेत, बॅलन्स आहेत. चार्ज आहेत, चार्ज आहेत. ऍक्टिव्ह आहेत. ऍक्टिव्ह आहेत. माझं कम्युनिकेशन माझं कम्युनिकेशन चांगले आहे. चांगले आहे. या 8वर या, हार्ट चक्र. हार्ट चक्रावर दिसतंय ना. माझे हार्ट चक्र माझे हार्ट चक्र आणि त्याच्या भोवतीचे अवयव त्याच्या भोवतीचे अवयव स्ट्रॉंग आणि आहेत, त्याच्या भोवतीचे अवयव स्ट्रॉंग आहेत, स्ट्रॉंग आहे. हेल्दी आहेत, स्ट्रॉंग आहे. हेल्दी हेल्दी आहेत. आहे. हेल्दी दिव्य आहे. रेखीची दिव्य रेखीची ऊर्जा दिव्य रेखीची ऊर्जा हार्ट चक्रात हार्ट चक्रात योग्य प्रमाणात योग्य प्रमाणात प्रवाहित होत आहे. प्रवाहित होत आहे. आता मणिपूर चक्र 9. आपले नाभीच्या 4 बोट वरती. ओके, झालंय. माझे मणिपूर चक्र माझे मणिपूर चक्र आणि त्याच्या भोवतीचे सारे अवयव आणि त्याच्या भोवतीचे सारे अवयव चार्ज, ऍक्टिव्ह, चार्ज, ऍक्टिव्ह, बॅलेन्स आहेत. बॅलन्स आहेत. 10 बघून घ्या, किडनीचं लेफ्ट साइडची किडनी, लेफ्ट साइड. माझ्या लेफ्ट साइडची किडनी माझ्या लेफ्ट साइडची किडनी पॅनक्रियाज
पॅनक्रियास बॅलेन्स आहेत, बॅलन्स आहेत, ऍक्टिव्ह आहेत. ऍक्टिव्ह आहे. तिथे व्हाईट प्रकाश बघायचा, दिव्यरेखीचा व्हाईट प्रकाश बघा व किडनीत प्रवाहित होत आहे असं व्हिज्युअलाइज करा. प्रत्येकाने व्हाईट प्रकाश आहे आणि तो व्हिज्युअलाइज होत आहे तिथे. चला आता आपल्याला 11 वर जायचंय परत, सॉरी 12 वर यायचंय, 11 वर नाही 12 वर जायचंय. दुसऱ्या साईडला किडनी. लेफ्टची झाली, आता राईटची किडनी. माझ्या राईट साईडची किडनी माझ्या मीना राईट मॅडम साईडची किडनी ऍक्टिव्ह आहे, ऍक्टिव्ह आहे. योग्य प्रमाणात योग्य प्रमाणात तिकडचे सगळे अवयव इकडचे सर्व अवयव काम करत आहेत. काम करत आहेत. आता 11 वर या. लंग्स वर माझे दोन्ही लंग्स माझे दोन्ही लंग्स हेल्दी आहेत. हेल्दी आहेत. डिवाइन एनर्जी डिवाइन एनर्जी योग्य प्रमाणात योग्य प्रमाणात मिळत आहे. मिळत आहे. त्यामुळे त्यामुळे माझे दोन्ही लंग्स माझे दोन्ही लंग्स प्रॉपर काम करत आहेत. प्रॉपर काम करत आहेत. मीना मॅडम तुम्ही खाली आलायत का? एकदम हित्ते पाहिजे होतं. हात बघितलात का? हित्ते पाहिजे होतं. तुम्ही बघून घ्या. थांबते मी वाटल्यास, पण प्रॉपर करा हा. चला माझे रूट चक्र बघून घ्या. सॉरी, दोन्ही हात पोटाजवळ ठेवा. 13 खाली बेंबीच्या खाली येईल ना थोडं. स्वादिष्टान चक्र, हा नाभीच्या हम्म. 4 बोटं खाली. हा. लक्षात ठेवा, स्वादिष्टान चक्र 4 बोटं खाली आणि मणिपूर चक्र 4 बोटं वरती. मीना मॅडम तुम्ही वरती आलात, मणिपूर चक्राच्या इथे आलात. खाली घ्या, मॅम बेंबीच्या खाली. 13वर चाललं ना आपलं? हा हा स्वादिष्टान बेंबी. चक्र, हम्म. बॅलन्स. दोन्ही हात पोटाजवळ ठेवा. माझे स्वादिष्टान चक्र माझे स्वादिष्टान चक्र बॅलेन्स, बॅलन्स, चार्ज, चार्ज, ऍक्टिव्ह आहे. ऍक्टिव्ह आहेत. दिव्य रेखीची ऊर्जा दिव्य रेखीची ऊर्जा तिथे प्रवाहित होत आहे. इथे प्रवाहित होत आहे. आता 14 झालं. रूट चक्र बघा व्यवस्थित. रूट चक्र युरिनच्या जागी जिथे आपण बसतो माकड हाडाजवळ, याच्यामध्ये दोन्ही हात ठेवा. माझे रूट चक्र माझे रूट चक्र आणि त्या जागचे आणि त्या जागचे सर्व अवयव सर्व अवयव चार्ज, बॅलेन्स, चार्ज, बॅलन्स, ऍक्टिव्ह आहेत. ऍक्टिव्ह आहेत. दोन्ही हात गुडघ्यावर. आता 15 माझे दोन्ही गुडघे माझे दोन्ही गुडघे प्रॉपर काम करत आहेत. प्रॉपर काम शीतल करत मॅडम काय आहेत. झालं? शीतल मॅडम गुडघ्याला हात टच करायचा का नाही ते पाहत होते जरा एकदा. नाही नाही, कुठेच टच करायचं नाहीये. त्या हे असेल पण कुठेच टच करायचं नाही. तुमची ओके, एनर्जी इथून प्रवाहित झाली पाहिजे मॅडम. टच केल्यावर कसं होईल? बंद होईल ना. ओके ओके. कुठेच टच करायचं नाही, कुठेच टच करायचं नाही. ते पिक्चर दाखवले तसे आपल्याला, पण तसे नाहीयेत. पिक्चर कसा होता म्हणून जरा कन्फ्युज झाले. नाही नाही, मी सांगताना सांगितलंय बघा. आता कानाचं थोडंसं प्रवाहित झाले पाहिजे ना ऊर्जा आपल्या. ओके चला. गुडघ्याचं चाललंय ना, 15 चाललंय ना आपलं. हो. माझे दोन्ही गुडघे माझे दोन्ही गुडघे प्रॉपर काम करत आहेत. प्रॉपर काम करत आहेत.
आणि त्यामधील सर्व अवयव आणि त्यामधील सर्व अवयव बॅलन्स आहेत बॅलन्स आहे व ऍक्टिव्ह आहेत. व ऍक्टिव्ह आहे. 16. दोन्ही पायांच्या टाचा झाले. दोन्ही हम्म. हात टाचावर ठेवा व हिलिंग द्या. हिलिंग द्यायची आहे त्याला प्रॉपर. माझ्या दोन्ही पायांच्या टाचा माझ्या दोन्ही पायांच्या टाचा ऍक्टिव्ह आहेत. ऍक्टिव्ह आहेत. मी छान उत्तम प्रकारे मी छान उत्तम प्रकारे चालू शकते, चालू शकते, फिरू शकते. फिरू शकते. 17. माझे दोन्ही पायाचे तळवे झाले का? हो, माझ्या दोन्ही पायांचे तळवे चार्ज, चार्ज, ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह आणि दिव्य रेखेची ऊर्जा आणि दिव्य रेखेची ऊर्जा योग्य प्रमाणात योग्य प्रमाणात तळव्यावर प्रवाहित होत आहे. तळव्यांवर योग्य प्रमाणात प्रवाहित होत आहे. माझे दोन्ही शोल्डर 18. शोल्डरवर घ्या. टच करू नका, कोणी टच करू नका बिलकुल. माझे दोन्ही शोल्डर माझे दोन्ही शोल्डर स्वस्थ, निरोगी स्वस्थ, निरोगी आणि ऍक्टिव्ह आहेत. आणि ऍक्टिव्ह आहेत. 19. एक हात मानेवर मागून थोडा खाली घ्यायचा आहे. मागच्या साईडला थ्रोट चक्र आहे. ओके. माझी मान माझी मान हेल्दी व स्वस्थ आहे. हेल्दी व स्वस्थ आहे. स्वस्थ आहे. स्वस्थ आहे. माझं थ्रोट चक्र माझं थ्रोट चक्र चार्ज, ऍक्टिव्ह, चार्ज, ऍक्टिव्ह, बॅलेन्स आहे. बॅलन्स आहे. आता 20. हार्ट चक्रावर मागून मागून हार्ट चक्रावर घ्या असे. एक हात असा आणि एक हात असा. ज्यांना जमत नसेल त्यांनी बघा. दोन्ही हात मागून हार्ट चक्रावर माझे बॅकचे माझे बॅकचे हार्ट चक्र हार्ट चक्र चार्ज, ऍक्टिव्ह चार्ज, ऍक्टिव्ह व बॅलेन्स आहे. व बॅलन्स आहे. त्याभोवतीचे सर्व अवयव भोवतीचे सर्व अवयव योग्य पद्धतीत योग्य पद्धतीत काम करत आहेत. काम करत आहे. 21. नाभीच्या 4 बोट 21 बघा. मणिपूर चक्राच्या इथे नाभीच्या वरती घ्या. माझे मणिपूर चक्र बॅकचे माझे मणिपूर मणिपूर चक्र बॅक माझे साईडचं माझे बॅकचे मणिपूर चक्र कोण बोलतोय आता? मीनाक्षी मी मीना मी नाही म्हणून आवाज चेंज झाला. अच्छा. बॅलेन्स बॅलेन्स बॅलन्स आहे, ऍक्टिव्ह आहे. बॅलन्स आहे. ऍक्टिव्ह आहे. त्याभोवतीचे सर्व अवयव त्या भोवतीचे सर्व अवयव योग्य पद्धतीत काम करत आहेत. योग्य पद्धतीत काम करत आहे. 22. बॅक साईडच्या किडनीवर स्वादिष्टान चक्रावर माझ्या दोन्ही किडन्या माझ्या दोन्ही किडन्या हेल्दी हेल्दी व ऍक्टिव्ह आहेत. व ऍक्टिव्ह आहे. 23. दोन्ही हात स्वादिष्टान चक्रावर ठेवा.
माझे स्वादिष्टान चक्र माझे स्वादिष्टान चक्र चार्ज आणि बॅलन्स आहे. चार्ज आणि बॅलन्स आहे. त्यातील सर्व अवयव त्यातील सर्व अवयव योग्य पद्धतीत योग्य पद्धतीत काम करत आहे. काम करत आहे. 24 रूट चक्र मागच्या साईडने बघा, हात बघा कसा आहे. माझे रूट चक्र माझे रूट चक्र त्या भोवतीचे अवयव सगळे अवयव त्या भोवतीचे सर्व अवयव योग्य पद्धतीत काम करत आहे. योग्य पद्धतीत काम करत आहे. आता हात जोडा दोन्ही आणि डोळे बंद करा आणि व्हिज्युअलाइज करायचं मनातल्या मनात डोळे बंद करून. माझे संपूर्ण शरीर माझे बोला मॅम. संपूर्ण शरीर दिव्य माझे रेखीच्या संपूर्ण ऊर्जेने दिव्य रेखीच्या ऊर्जेने योग्य पद्धतीने योग्य पद्धतीने काम करत आहे. काम करत आहे. मी हेल्दी आहे. मी हेल्दी आहे. थँक्यू दिव्य शक्ती. थँक्यू दिव्य शक्ती. थँक्यू युनिवर्स. थँक्यू युनिवर्स. थँक्स टू मी. थँक्स टू मी. चला या आता. आता लक्षात ठेवा, प्रत्येक अफर्मेशन हे 3 वेळा द्यायचंय. आता मी एकदा करून घेतलं ना तुमच्याकडनं 3 वेळा, आणि आता शक्य नाहीये पूर्ण म्हणजे एवढं करणं. म्हणून एका दिवसाला अर्धे करा, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी असे 3 दिवस लागले तरी चालेल, किंवा सकाळ संध्याकाळ दुपार मध्ये तुम्हाला करता येईल तर तसे पण केले तरी चालेल. एका दिवशी शक्य होत नाही, आणि ज्याला शक्य होत असेल त्यांनी खरोखर करा, आणि ज्याला शक्य होत नसेल त्यांनी 3 दिवसात 2 दिवसात कंप्लीट केलं तरी चालेल, सकाळी दुपारी केलं तरी चालेल. अर्धे अवयव घ्या, 10 पर्यंत करा, 20 पर्यंत करा, मग नंतर पुढे 24चे करा, पुढचे 10च्या पुढे. कळतंय? एका दिवसाला पॉसिबल नसेल होत प्रत्येकाला तर करा. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट दुखत असेल, पाय दुखत असेल, हात दुखत असेल, डोकं, तर एक टेक्निक करायची आपल्याला. चला सगळ्यांनी, जसं डोकं दुखतं आता आपलं, तर आपण गवत कसं उपटतो माहितीये ना. दिव्य रेखी शक्ती आपलं रेखीला हे करायचं, प्रार्थना करायची रेखीची. आता आपली आहे, पण मी सांगते तुम्हाला, रेखीला प्रार्थना करायची आणि मगच करायचंय. उपटा 3 मिनिटं हे असं करायचंय. आता आपण 3 मिनिटं नको, पण लक्षात ठेवा 3 मिनिटं करायचंय. शांतपणे करा, कशावरच लक्ष देऊ नका, मी पण नाही बोलत आहे. माझं डोकं दुखत आहे, पूर्ण निगेटिव्ह एनर्जी डोक्यातली पूर्णपणे निघून माझ्या हातात आलेली आहे. पूर्ण पाठीपर्यंत जा आणि बोला, निगेटिव्ह एनर्जी पूर्ण माझ्या हातात आलेली आहे. डोक्यामधली निगेटिव्ह एनर्जी पूर्ण माझ्या हातात आलेली आहे. आणि आता इकडे बघा, लक्ष द्या, ब्रह्मांडात जाऊन विलीन झालेली आहे, शुद्ध झालेली आहे. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. 3 वेळा करायचं. ब्रह्मांडात जाऊन फूक मारायच्या, शुद्ध झालेली आहे. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. तुमचा हात दुखत असेल, गुडघा दुखत मॅडम, असेल, फ्रोझन शोल्डरच्या बाबतीत कसं करायचं? आता जसं आपण हे असं गवत उपटल्यासारखं केलंय. करायचं ना. अच्छा, म्हणजे ते सेम प्रोसेस करायची. कुठे गुडघा दुखत असेल, कुठे काय दुखत असेल, सेम प्रोसेस. ओके ओके. पूर्ण एकाग्र होऊन, मन लावून, काहीच बोलायचं नाही आणि करायचं. डोळे बंद करून सर्व. हा, आणि बोलायचं, तेथील निगेटिव्ह एनर्जी पूर्ण माझ्या हातात आलेली आहे, पूर्ण माझ्या हातात आलेली आहे.
हम्म. हा, आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. परत करायचं, 3 वेळा करायचं. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. ब्रह्मांडात जाऊन 3 मिनिटं करा. खरंच खूप टेक्निक चांगली आहे ही. 3 मिनिटं करा. तुमच्या हातातून ऊर्जा संपेसपर्यंत तुम्हाला जाणवतंय ना व्हायब्रेशन हो. हातामध्ये रेखीचं जेव्हा करता तुम्ही, हळूहळू जाणवेल. उद्यापासून पूर्ण जाणवायला सुरुवात होईल. पूर्ण वेळ जाणवलं मॅडम. प्रत्येक जाणवलं ना? हो, जाणवलं पूर्ण. आणि मीना मॅडमने ऍक्च्युली खरंच शांतपणे हळूहळू ज्या बोलल्या ना, घाई नाही केली त्यांनी, एकदम परफेक्ट केलं त्यानं. थँक्यू मीना मॅडम. थँक्यू. थँक्यू. आणि तसंच आपली घरात निगेटिव्हिटी असते ना, तेव्हा जो ची बॉल आपण तयार केलाय ना, हम्म. तो पण असा घरात घेऊन फिरायचा. हम्म. माझ्या घरातली पूर्ण निगेटिव्ह एनर्जी ह्या बॉल मध्ये आलेली आहे. आणि त्यावेळी तुम्हाला असं तुमचा बॉल आहे ना, तो जड वाटेल. लक्षात घ्या, ज्यांच्याकडे निगेटिव्ह एनर्जी नसेल काही वाटणार नाही, पण ज्यांच्याकडे असेल तर जड होईल बॉल. मग एक मिठाचा बाऊल, आधीच आपण ही प्रक्रिया करायच्या अगोदर एक मिठाचा बाऊल, काल जसा दाखवला मीठ टाकून, काचेचाच बाऊल घ्यायचा, त्याच्यात मीठ टाकायचं. खडे मीठ असतं माहिती आहे ना, आपल्या लहानपणी हो, होतं, हो, हो. ते घ्यायचं. समुद्री मीठ ते टाकायचं. नसेल तर ठीक आहे, ऑप्शन नसेल तर वापरा कुठचं पण. तर तो बॉल आहे ना, जड झाला तुम्हाला वाटलं, मग त्याच्यात टाकायचा तो बॉल. आणि नष्ट नष्ट झालेले आहे बोलायचं. ती ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा पूर्ण पाण्यात जाऊन नष्ट झालेली आहे. नष्ट 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 आले लक्षात. आणि तो बाऊल घ्यायचा आणि फ्लश करून टाकायचं पाणी ते. कुठेच टाकायचं नाही, इथे तिथे. याला वार लक्षात वगैरे असं काही नाही ना? आ? नाही नाही, वारबीर काही नाही. वार वारबीर वगैरे. काही नाही, वारबीर असं कधीही करा. स्वतःची पण निगेटिव्ह एनर्जी उतरवायची आहे, ती पण करा छानपैकी. इथपर्यंत लक्षात आलंय? अजून काय आता डाऊट असेल? आता आपला हा सिलेबस पूर्ण झालेला आहे. उद्या फक्त राहिले आपले अटुलमेंट. उद्या आपली अटुलमेंट राहिली. आता एक दाखवते मी. कोणाला काय प्रश्न असतील तर विचारा मॅडम, समजलं नसेल. आता हा माझा कोर्स आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. माझा कोर्स आहे सेकंड लेवल, मास्टर लेवल. तुम्हाला सेकंड लेवल मध्ये, एकच मिनिट, सेकंड लेवल मध्ये काय काय शिकायला भेटणार आहे तुम्हाला. तर तुम्हाला डिस्टन्स हिलिंग माहित असेल. जसं माणूस अमेरिकेला असेल, देशाच्या कुठच्याही कानाकोपऱ्यात असेल, तुम्ही इथे बसून त्यांना हिलिंग देऊ शकता. इथे बसून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. सिम्बॉल येतात, एकच मिनिट, सिम्बॉल येतात. हा स्क्रीनशॉट काढून घ्या. सिम्बॉल येतात, ते सिम्बॉल तुम्ही वापरून तुमचे बरेचसे प्रॉब्लेम दूर करू शकता. हा एक खरंच चमत्कारिक अद्भुत कोर्स आहे. तुम्ही एवढे इन्व्हेस्टमेंट करणार आहे, पण तुम्हाला लाईफ टाइम तुमच्या बरोबर राहणार आहे हा कोर्स. तुम्हाला म्हणजे मी सांगून थकेन की तुम्ही काय शिकताय. इतकं तुम्हाला रेखी देऊन जाईल ना, तुम्ही घेता घेता दमाल, पण रेखी देता देता दमणार नाही. हा माझा शब्द लक्षात घ्या. तुम्हाला देतच राहील, ती देतच राहील. तुम्ही स्वतः रेखीला प्रार्थना करा, रोज अनुभव घ्या, मग तुम्हाला समजेल की काय ह्याच्यात काय शक्ती आहे, काय जादू आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला एक नवीन अनुभव येईल. एकच मिनिट, उद्याची अटुलमेंट मिस करू नका. एकच मिनिट, तुम्ही काय काय शिकणार आहे ते दाखवते. मॅडम, ते 151 रुपये त्याच नंबरवर पे करायचे ना? हो हो हो, त्याच नंबरवर. आता हे 2 लेवल आहे आपलं.
दिसते स्क्रीन माझी? दिसते दिसते मॅडम? हा, दिसते दिसते. बघा, रेखी हो. चिन्ह शिकणार आहे आपण. दूरस्थ रेखी शिकणार आहोत. टेलिपॅथी टेलिपॅथी तेच बोलते मी. इथून तुम्ही दुसऱ्याला रेखी देऊ शकता. स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही काय काय शिकणार आहे. थर्ड लेवलला पण काय काय शिकणार आहे ते पण दाखवते. विश बॉक्स कसा करायचा आहे, व्हिज्युअलायझेशन कसं करायचं आहे, आकर्षणाचा नियम, लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन, परत क्रिस्टलचे फायदे. आता क्रिस्टलचं तुम्हाला माहिती आहे, तुम्ही स्वतः जर क्रिस्टल शिकलात तर तुम्ही दुसऱ्यांना पण देऊ शकता क्रिस्टल. ह्याच्यात पण तुम्ही बिझनेस करू शकता. सॉरी, बिझनेस नाही बोलणार, पण तुमचं करिअर करू शकता. बघा, रेखीमध्ये बिझनेस हा शब्द नाही वापरायचा, लक्षात घ्या. आपण बिझनेससाठीच नाही सगळं करत आहे, पण आपल्यामुळे खरंच समोरच्याचा फायदा होत असेल ना. बघा, पैसे सगळ्यांनाच पाहिजे, पैसा कोणाला नको असतो, पण एक त्याबरोबर तुमची जर ग्रोथ झाली तर चांगलंच आहे ना. 7 चक्रांचे बीज मंत्रांचे मेडिटेशन, आपल्या अवचेतन मनाची शक्ती, लेवल 2 चे शक्तिपात. ओके. हे जे हे दिसतात आहे तुम्हाला, सिम्बॉल दिसतंय ना, हे सगळं ह्याच्यात शिकणार आहे तुम्ही. हम्म. सगळं शिकणार आहे. सगळं शिकणार आहे. अजून दाखवते. एक क्रिस्टलचं. सिम्बॉल आहे डायक्युम्यो. त्याचे फायदे काय, क्रिस्टल कसे वापरायचे, कोणते क्रिस्टल वापरायचे, क्रिस्टलचा वापर, अजून बरंच आहे ह्याच्यामध्ये. खूप आहे, डीप आहे. दाखवेस पर्यंत पूर्ण टाइम जाईल आपला. पण लक्षात घ्या, तुम्ही मास्टर लेवल पर्यंत सगळं शिकणार आहे. जे तुम्हाला आतापर्यंत माहित नसेल ते पण खूप शिकणार आहात तुम्ही. टेक्निक ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल 23 तारखेपासून माझे सेकंड बॅच चालू होणार आहे. ज्यांना खरंच यायचं असेल तर त्यांनी ऍडमिशन घ्या. ओके. वर्षा मॅडम, तुमचं कुरिअर झालेलं आहे आज. ओके, येईल. थँक्यू थँक्यू. मग कसं आल्यावर मला हातात पडलं की फक्त सांगा, मग काय करायचं ते मी सांगते. हो हो, नक्की नक्की. चालेल. हे आता उद्या कोर्स किती दिवसांचे राहील मॅडम? किती पिरियड राहील या 21 कोर्सचं? दिवस 21 दिवस अच्छा. 21 दिवसाचा. ऍक्च्युअल मी 3 मार्च ते 15 मार्च नाही आहे अवेलेबल, त्याच्यामुळे पण नाही, तुम्हाला प्रॉब्लेमच नाही. तुमच्याकडे लाईफ टाइम रेकॉर्डिंग राहणार आहे. हा, नाही ते जरी असलं तरी कसं फेस टू फेस ते वेगळं आणि ते सेकंड, रेकॉर्डिंग ही बघणं तुम्ही वेगळं. ऍडमिशन घेतलात ना, तुम्ही ह्या हा. बॅचला जर नसाल, तुम्ही जे दिवस नसाल, तुम्ही हम्म. कंटिन्यू माझे जेवढ्या बॅच असतील ना त्यांना रिपीट 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 येऊ शकता. कायम तुमच्या बरोबर मी कायम असणार. तुमचे काय प्रॉब्लेम असेल, काय असेल, तुम्ही मला कॉल करायचं. मी समोरासमोर तुम्हाला सांगणार काय करायचंय, आणि माझ्या बॅच तुम्ही रिपीट रिपीट करू शकता. दिगंबर सर मागच्या ह्याला पण होते, विचारा त्यांना. तुम्ही किती वेळा पण तुम्ही रिपीट करू शकता माझ्या बॅचेस. असे जुने स्टुडंट्स पण आहेत किती की ते माझ्या पहिल्या बॅच पासून आहेत, पहिल्यापासून. ज्यांना खरंच इच्छा असेल तर त्यांनी या, आणि उद्या तर जरूर अॅटुलमेंटला या. ओके. उद्या आपण पहिलं थोडंसं डिस्कस करू, प्रॅक्टिस काय करायची ती रोजची, आणि नंतर मग अॅटुलमेंट घेऊ. आणि उद्या आताच सांगते, अॅटुलमेंटच्या वेळी थोडंसं पाणी पिऊन घ्यायचं, एक अगरबत्ती, दिवा किंवा कॅन्डल सेम तसंच लावायचं, शांत चित्ताने बसायचं. कोणी अजिबात आवाज बिवाज नाही, चष्मा वगैरे घालायचा नाही, आणि लादीवर बसायचं नाही. काहीतरी हंतरूनच बसायचं, लादीवर बसायचं नाही. अॅटुलमेंट काय, रेखीला कॉल करताना पण नाही बसायचं तसं, लक्षात घ्या. ओके, समजले सगळ्यांना? कसं वाटलं? जमिनीचा गादीवर डायरेक्ट नाही. स्पर्श नको. माझ्या बरोबर अनुभव तर सांगा, कसा वाटलं तुम्हाला? म्हणजे गादीवर खूप छान कशावर मॅडम. बसायचं नाही? गादीवर बसू शकता, अच्छा. फक्त लादीवर फरशी. लादीवर नका, लादीवर. म्हणजे डायरेक्ट जमिनीचा स्पर्श नको. हा. हा. अच्छा. ओके. आता माझ्या बरोबरचा अनुभव तर सांगा, की तुम्हाला मी आवडली की नाही, की शिकवलंय ते आवडलं की नाही, ते तर सांगा. खूप छान वर्षा वाटलं. बेस्ट.
बेस्ट कम्युनिकेशन होतं आणि समजून घेण्याची पण वृत्ती आहे. म्हणजे बरेचसे आता आपल्या वर्किंग मध्ये बिझी आहेत सर्वजण. पण एक प्रॉपर समजून घेणं प्रत्येकाला एक तुमचाच ऑरा आम्हाला अटॅच करतो जास्त. थँक्यू मॅडम, असं झालंय. थँक्यू. नाही पण खरंच आहे, रेखीमध्ये खरंच शिकण्यासारखं आहे. जो कोणी शिकेल ह्याचा लाभ घेईल ना, अमृतच आहे, अमृत. खरंच अमृत आहे, रेखी अमृत. ओके. वर्षा आम्हाला मॅडम, असं आणि वाटतच मॅडम नव्हतं की भरपूर जण तुम्ही आपला आम्हाला दिवस बोलून घ्या. आपण जे हँडशेक वगैरे करतो तर ते टाळायला पाहिजे की करायला पाहिजे? तुमचा आवाज ब्रेक झाला मॅडम, मला समजला नाही, परत बोला. आपण आपण बऱ्याचशा जणांना नेहमी नेहमी हँडशेक करणं, टाळी मारणं, हातात हात घेणं या गोष्टींचा काय इम्पॅक्ट होत असतो? थोडंसं टाळायचं असतं ते पण. लक्षात घ्या, आणि केलं तरी ठीक आहे. येऊन मिठाच्या पाण्याने मीठ घ्यायचं, हातावर रब करायचं, हात धुवून टाकायचे. कारण आपण प्रत्येक वेळी तर असं म्हणजे टाळू शकत नाही ना समोरच्याला. कधी कधी आपले लोक पण भेटतातच ना, मग तुम्ही बोलणार का मी हात नाही मिळवते, मग मिळवायचा. घरी येऊन आता आपल्याला प्रोसेस माहिती आहे ना, मीठ घ्यायचं हातामध्ये, रब करायचं, हात धुवायचे नळाखाली. ओके. हा मॅडम, मी बऱ्याच गोष्टी नवीन शिकले. अच्छा, नाव काय मॅडम? हा. तुमचं नाव नाही इथे. हा, मी वृषाली लाड. आपण काल मी नाही का काल लेट काल जॉईन केलं. काल हा बरोबर, मी दुसऱ्या हो बॅचला होती तेव्हा तुम्ही आलेलात, बरोबर. हा. हो, मी खूप नवीन गोष्टी शिकले आज. बरंच म्हणजे निगेटिव्हिटी भरपूर घरात आहे आणि म्हणजे माझ्या फॅमिली सोबत आणि ह्याच्या सोबत मला असं खूप गरज आहे या गोष्टीची खरं तर. तुम्ही आणि पहिल्यापासून नव्हतात, पहिल्या खरंच दिवसापासून? खूप छान वाटलं. नाही, पहिल्या दिवसापासून नव्हते मी. काल जरा लेट झालं तरी पण मी जॉईन करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत झालेलं होतं. मग आपण भेटलेलो मॅडम आता तेव्हाच. सोमवारपासून परत नवीन असं बॅच झालं. चालू होते माझी. तर मी सगळ्या ग्रुपमध्ये लिंक टाकतच सोमवार. असते. तुम्ही जॉईन 4:30लाच आहे सेम. आणि तिथे बर बर, अपडेट चालते असतात, तुम्ही किती चालते वेळा मॅम. पण जॉईन करू शकता, सतत सतत. असं काही जरुरी हो नाही हो, एकदा चालेल. जॉईन करायचं, सतत करू शकता. फक्त अटुलमेंट एकदाच घ्यायची, सतत घ्यायची हा, नाही कोणी. तुम्ही परत परत जॉईन झालात पण अटुलमेंटला यायचं नाही, कारण ती ऊर्जा जाणारच नाही बर बर. तुमच्यापर्यंत. मॅडम तुमचं नाव वर्षा कुठे, सॉरी वर्षा मॅडमचं तर आहे, पण तुमचं नाव काय बोललात आता? वृषाली लाड. वृषाली. हा, वृषाली लाड. कुठून आहे? मी पुण्यातून बोलते मॅम. अच्छा, कारण उद्या मला अटुलमेंट द्यायची आहे ना, तेव्हा सगळ्यांची नावं, आता मला बरीच सगळ्यांची पाठ झालेली आहेत. तुम्हीच फक्त नव्हतात, काल आलेलात. ओके. हो हो हो, त्यांनी आपली चालते. नावं देऊन ठेवा, तरी पण ग्रुपला नावं टाकून ठेवा, कारण मला मदत होईल. ओके, थँक्यू. बोला. वर्षा मॅडम तुम्ही बोलत होतात. हा. मी आता हे 5 दिवस पहिल्या दिवसापासून मी अटेंड केलं. म्हणजे अटेंड करण्याच्या आधी फक्त जस्ट रेकी म्हणजे काय, कारण खूप ठिकाणी बोर्ड असे वाचल्या जातात, रेकी हिलिंग सेंटर वगैरे. पण मला काही माहिती नव्हतं रेकी म्हणजे नेमकं काय आहे म्हणून. म्हणून म्हणजे एक कुतूहल म्हणून मी जॉईन केलं ऍक्च्युअल त्याच्यामध्ये. पण मला असं वाटतं की नाही, मला इंटरेस्ट वाटायला लागला त्याच्यामध्ये. आणि तुम्ही जे काही सांगितलं आहे त्याचा वापर आपल्या नेहमीच्या आयुष्यामध्ये नक्कीच करणार त्याचा, आणि खूप फायदा होईल असं मला वाटतं. आणि तुमच्याबद्दल सांगायचं तर मला असं वाटतं बाकी गुरुपेक्षा मैत्रीण जास्त वाटत होत्या थँक्यू मॅडम. ऍक्च्युअली. नाही पण आणि मला पण खूप खरंच छान वाटलं, तुमच्याबद्दल इंटरॅक्शन करताना खूप छान वाटत होतं. थँक्यू म्हणजे मॅडम. सहसा आपण बोलत नाही, पण आता इथे बोलायला काही मला म्हणजे असं वाटत नव्हतं की नाही, चला आपल्या मनातली भावना सांगायला काहीच हरकत नाही. खूप खूप थँक्यू मॅडम. धन्यवाद. पुन्हा मॅडम तुम्ही काय बोलाल? हा मॅम, म्हणजे तुमच्या फेसकडे बघितलं ना, एनर्जी आपल्या आमच्या ह्याच्यात शिरते बॉडीमध्ये. म्हणजे फुल वाटतं तुमच्यासोबत बोलताना. म्हणून छान वाटलं. तर कॅमेरा ऑन करायचे असतात. हो, छान वाटलं. म्हणजे चेहरा तुमचा हसरा चेहरा आहे. थँक्यू मॅडम. आणि बाकी हे जे काही तुम्ही शिकवलं तेही आम्हाला म्हणजे 2-3 दिवस झालं माइंड असं रिलॅक्स वाटतंय. म्हणजे प्रॅक्टिस केलं तर अजून वाटेल. आणि ज्यांना जर खरंच यायचं असेल हिलरसाठी, काही हम्म, पैसे नाहीयेत, ग्रुपला जॉईन व्हायचंय, प्रॅक्टिस करायची आपापली, हम्म, ती प्रॅक्टिस इतकी स्ट्रॉंग होईल ना, आणि तुमच्या म्हणजे डे टू डे लाईफमध्ये खरंच उपयोगी होईल तुम्हाला. हम्म, हम्म, तुम्ही म्हणजे अनुभव घ्याल की तुम्ही खरंच या. एक आपले 10 ते 15 मिनिटं जातील सुरुवातीला, पण जे सेकंड लेवलला वगैरे आहेत ना, त्यांची बॅच वेगळी होईल.
तर ते एक अजून हिलर होतील. म्हणजे खूप छान प्रवास होईल हा आपला आणि तुम्हाला आयुष्यभर उपयोगी होईल. तर ज्याला यायचं असेल तर त्यांनी खरंच नावं द्या. ग्रुपमध्ये नावं द्या आपली पूर्ण. मग मला हो ते ग्रुपला जॉईन करता येईल. ओके अजून चालेल कोण आहेत? शीतल मॅडम वगैरे गेल्या का? शीतल मॅडम वगैरे गेल्या का? आपल्या रश्मी मॅडम आल्या का? नाही आज. गेल्या गेल्या बहुतेक. हा हा चालेल चालेल. चला मग आपण एंड करूया. उशीर झाला आज. उद्या नक्की या अटुलमेंटला. हो हो चला. नमस्ते सगळ्यांना. थँक्यू मॅम. थँक्यू.